हाय हॅलो नमस्ते मिसेस पौजोलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। तर आज आपण विंटर स्पेशल रेसिपीज मध्ये शेंगदाण्याची चिक्की बनवतोय। तर थंडी खूप आहे त्यामुळे थोडंसं हेल्दी काहीतरी खायला लागतं आणि लहान मुलांना स्नॅक्स मध्ये पण द्यायला लागतं। त्यामुळे मग आज बनवतोय आपण खुसखुशीत अशी शेंगदाण्याची चिक्की। सगळ्यात आधी मी पाव किलो शेंगदाणे मीडियम टू हाय फ्लेमवर व्यवस्थित भाजून घेतलेले, जास्त पण डाग पडायचे नाही म्हणजे करपवायचे नाही। तर थोडे थोडे डाग पडायला लागले की मग काढून घ्यायचे। आणि आता शेंगदाणे गार होत आहेत तोपर्यंत मी गूळ पण फोडून घेतला। हा देशी गूळ आहे, चौकोनी असतो तो, तर तुम्ही किसून किंवा चिरून घेतलं तरी चालेल। तर शेंगदाणे अजून थोडेसे गरमच आहेत तोपर्यंत आपण पोळपाटाला तूप लावून घेऊया। तूप किंवा तेल तुम्ही काही लावून घेऊ शकता, शक्यतो तूपच लावायचं। तर त्यांनी ग्लेज पण छान येते आणि चव पण चांगली येते। त्यामुळे अशा पद्धतीने मी सगळीकडे पोळपाटाने लाटण्याला ते तूप लावून घेतलेलं आहे। आणि यानंतर आता शेंगदाणे व्यवस्थित गार झालेले। आता ह्याची सालं काढण्याची मी बेस्ट ट्रिक सांगते, एकदम पटपट होतं। तर तुम्ही मिक्सरमध्ये पण म्हणजे पल्स मोडवर करू शकता, पण ना मिक्सरमध्ये पावडर होण्याची शक्यता असते। त्यामुळे मग थोडंसं आपल्याला डाळी आणि थोडंसं असं म्हणजे थोडे असे तुकडे करून घ्यायचे शेंगदाण्याचे, जास्त चुरा करायचा नाही। तर अशा पद्धतीने ग्लासमध्ये थोडं थोडं घालून लाटण्याने असं चेचून घ्यायचं आणि सालं व्यवस्थित निघतात। तर इथे ना शेंगदाणे व्यवस्थित मिळत नाही चांगले, जसं आपल्याकडे मिळतात ना तसे। त्यामुळे मग इथे काही काही खराब होते ते पण मी काढून घेतलेले आहेत। आणि अशा पद्धतीने सगळे फोलपाट निघले नाहीत, तर नाही निघलं तरी चालेल। तर मी जास्त काढत नाही शक्यतो, पण व्हिडिओमध्ये ते बरोबर दिसत नाही म्हणून आज काढून दाखवले तुम्हाला। तर चला आता डाळी करून झालेले आहे। आता त्याच कढईत मध्ये फोडून घेतलेले 1 वाटी गूळ घेतलेला आहे। तर शेंगदाणे पाव किलो म्हणजे 2 वाटी होते आणि त्यामध्ये 1 वाटी गूळ, त्यासाठी 1 वाटी गूळ आणि 1-2 चमचे पाणी घातलेले आहे। आणि हा गूळ लो फ्लेमवर व्यवस्थित वितळवून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने। आणि ह्याचा कडक पाक बनवायचा आहे, कारण चिक्की थोडीशी कडकडीत अशी असते, म्हणजे कुरकुरीत असते त्यामुळे। तर आता थोडंसं 1-2-3 मिनटं शिजवून झाल्यानंतर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि जसं मी तिळाच्या चिक्कीला दाखवलं होतं ना, सेम तशाच प्रोसेसमध्ये थोडासा पाक यामध्ये घालून बघायचा। तर बघू शकता थोडीशी गोळी बनते, अजून एवढा जास्त कडक नाही झालेला। तर अजून 2 मिनटं शिजल्यानंतर थोडंसं अजून एकदा बघूया। तर एकदम असा कुडकुडीत असं झाला पाहिजे गूळ, म्हणजे तुटला पाहिजे असं। आणि तर बघू शकता अशा पद्धतीने। तर चला आता आपला पाक तयार आहे। यामध्ये आपण जे डाळी करून शेंगदाण्याच्या घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्यात। तुम्ही थोडंसं कूट आणि थोडं डाळी असं पण करून घेऊ शकता मिक्सरमध्ये। तर आम्हाला असं आवडतं म्हणून आम्ही फक्त म्हणजे मोठं शेंगदाणे ठेवतो, जास्त बारीक करत नाही। तर आता हे व्यवस्थित पटपट असं मिक्स करून घ्यायचं। शेंगदाणे या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजेत। तर गॅसची फ्लेम एकदम लो ठेवलेली आहे। तर ही लोखंडी कढई आहे त्यामुळे थोडासा धूर म्हणजे दिसू शकतो, पण करपवायचं नाही आपल्याला। हे करपलेलं नाही, फक्त व्हिडिओमध्ये का दिसते माहीत नाही मला। तर काळी कढई असल्यामुळे शक्यतो दिसत असेल। तर चला हा गोळा व्यवस्थित बनवून तयार आहे। गॅस बंद करून मी या तूप लावलेल्या पोळपाटावर काढून घेते। तर आणि अशा पद्धतीने लाटून घ्यायचं, जेवढं होता होईल तेवढं, जसं तुम्हाला जाड पातळ असं करून घ्यायचं, लाटून घ्यायचं। आणि अशा पद्धतीने मी हाताने थोडासा शेप दिलाय हा नंतर लाटून घेतल्यानंतर। आणि आता लहान मोठ्या तुम्हाला हव्या तशा आकारामध्ये वड्या कापून घ्यायच्या। तर मी आता मीडियम साईजमध्ये शेंगदाण्याच्या चिक्कीच्या ज्या वड्या आहेत त्या कट करून घेते चाकूनीच। आणि गरम असतानाच वड्या पाडायच्या, म्हणजे वड्या व्यवस्थित म्हणजे निघतात आणि व्यवस्थित काढता येतात। तर चला तर आता मी ह्या कापून घेते आणि त्याच्यानंतर थोडंसं थंड करून काढून घेते। तर तुम्ही बघू शकता खूप छान ग्लेज आलेली आहे ह्याला आणि चवीला पण तितकीच छान लागते। आणि या पद्धतीने शेंगदाण्याची चिक्की अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवलेली आहे, नक्की करून बघा। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते देखील नक्की कमेंटमध्ये सांगा। तर तुम्ही व्हिडिओ बघता लाईक करता पण कमेंट करून सांगत नाही, तर अजून कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतील किंवा अजून कशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील हे देखील कमेंटमध्ये सांगा। आणि ही रेसिपी कशी वाटली ते देखील कमेंट करून सांगा। तर चला तर चिक्की तयार आहे, मी आता काढून घेते। तर हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय।